ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक काल आपण 19 वाचून थांबलेलो होतो। 19 नंबरचा श्लोक आहे, गुणांची गणना ज्यात केली आहे त्या कपिलाच्या सांख्यशास्त्रात ज्ञान क्रिया व क्रियांचा करता तत्वाधिक गुणाच्या भेदाने 3 प्रकारचाच सांगितला जातो। ती ज्ञानाधिका ही यथाशास्त्र ऐक। सांख्यशास्त्र कपिल मुनींचं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्णन आहे। मागच्या श्लोकातले शेवटचं वाक्य, याच कारणास्तव हे सुमते कर्मापासून आत्मा वेगळा आहे, तुला वारंवार सांगितलेले आहे, ते किती वेळा सांगू तरी तू जाणून घे। आणि त्याप्रमाणे सांगतात की आत्मा गुणातीत आहे, कर्मापासून बाजूला आहे, पण ज्यावेळेला तो स्वतः गुणाचा संग करतो त्यावेळेला तो क्रिया करतो असं दिसलं तरी सुद्धा तो काहीच करत नाही। आता ज्ञानी मनुष्य अर्जुनाने लढाई केली, असं वाटत होतं अर्जुनाला मी लढाई करतो, पण नंतर अर्जुनाला कळालं काय, मी लढाई करत नाही, मी आत्मा आहे आणि मी या सगळ्या कर्मापासून वेगळा आहे, असं कोणाला कळालं? अर्जुनाला। मग अर्जुनाचं आत्मतत्व, त्याची जी भूमिका आहे, तो म्हटलाय मी ह्या देहापासून वेगळा आहे, माझा ह्या कर्माशी काही संबंध नाही, आणि तो अलिप्त आहे। त्याने समजलं म्हणून तो अलिप्त आहे का वस्तुस्थिती तशीच आहे? वस्तुस्थिती तशीच आहे, फक्त त्याला त्याची काय झाली, जाणीव झाली। आणि कर्णाने युद्ध केलं, दुर्योधनांनी केलं, त्यांचं पण तसंच आहे, फक्त त्यांना काय जाणीव नाही। मग इथं आपल्याला फक्त काय करून घ्यायची, जाणीव करून घ्यायची। आणि मग त्याचं पुढचं वाक्य, मी वर्तत असेल संसारी। पण जर जाणीव नाही करून घेतली तो तसंच मेला आणि तो म्हणला आपण केलं, तर मग त्याने ते जर बळच ओढून घेतलं, मी माझे म्हणून वाया गेला, ते मग तो मात्र कर्माच्या राहाटीत सापडला जातो। तरी सुद्धा ते म्हणतात आत्मा तरी पण त्याच्याबरोबर असला तरी त्याला त्याचे कोणतेही चटके बसत नाही, त्याला कोणतेही फटके बसत नाही। एवढं असून सुद्धा 84 लक्ष योनीमध्ये फिरतो आत्मा तरी नाही। जसं आपली वस्तू आहे एखादी, त्या वस्तूला कधी काय लागलं बिगलं, आपली गाडी आहे समजा आणि तिची ठोकटाक झाली तर आपल्याला वाईट वाटेल, आणि दुसऱ्याची गाडीची ठोकटाक झाली आपल्याला काही वाटणार आहे का? नाही। त्याच्याशी जेव्हा आसक्ती जडली जाते त्यावेळेला दुःख होतं। आसक्ती जर नसेल, बाकीच्या मुलाला काय झालं तर काय घेणं ते नाही, पण आपल्या मुलाला काय झालं तर मग आपलं काळीच वर खाली होतं का? त्याच्याशी आपला तादात्म्य संबंध जोडलेला आहे, त्याच तादात्म्याला आसक्ती म्हणतात। तादात्म्य असूनही पण त्याच्याशी संगत नाहीये। ते एक संत बघा, आता तादात्म्य त्यांचं पण होतं, कोणाचं? ज्ञानेश्वर महाराजांचे काका कान्हो पाठक, त्यांचं त्या मुलांशी नातवांशी तादात्म्य होतं, पण दिल्ली टाकून कोणत्याही प्रकारचं हे नाही। काय तुम्ही बाबा निर्दयी काय आणू का त्यांना? आणले टपाटप परत। आता तुम्ही म्हणाल ही योग्यता होईल का आपली? हो, 100% होईल, पण केव्हा? आपण त्या पद्धतीने अनन्य पाहिजे, होणार ना आपल्या बाबतीत पण होणार। असं त्यांच्या बाबतीत झालं आणि तुमच्या बाबतीत होणार नाही असं समजायचं नाही। अमृत त्यावेळेचा माणूस पहिला तर त्याच्यावर ते परिणाम होत होते ना, आताच्या पेल्यावर नाही होणार का? होणार। पण तुम्ही पूर्णपणे ज्यावेळेला त्याच्याशी एक तुम्ही आपण पहा ना, व्यवहारात छोटे छोटे काही अनुभव आपल्याला तसे आले ना। आता यांचा कालचाच अनुभव सोडला तर बाकी ते म्हणतात मला जर ज्ञानेश्वरीला काही काम निघालं घरी तर मला असं वाटायचं अरे ज्ञानेश्वरीची दांडी होईल ज्ञानेश्वरी, पण नेमकी त्या दिवशी मला 2 दिवस अगोदर कळायचं का आता ही ज्ञानेश्वरी 2 दिवस बंद आहे। म्हणजे आपल्याला कधी कधी ज्यावेळेला सकारात्मक विचार करणार त्यावेळेला आपल्याला तशी अनुभूती येणार। आपल्या बाबतीत पण असं घडू शकतं, आज आत्ता या घडीला घडू शकतं असं पण। मी तू भाष्ये नेनिजे माझे काहीच न म्हणिजे, सुख दुःख जाणीव नाही जाय बघा, त्याला काहीच कळत नाही। म्हणजे काही कळत नाही म्हणजे तो वेडा आहे, बधीर झालाय। ऑपरेशन थिएटरमध्ये जशी भूल टाकल्यानंतर त्याला कळत नाही, त्याला सगळं कळतं। आता बघा ना, बाबांनी एकदा सांगितलं होतं मुक्ताबाई हॉस्पिटलला एका ताईला ऑपरेशन करायचं होतं, म्हणजे ॲडमिट केलं तर म्हणले डॉक्टर म्हणले आता यांना भुलीचं इंजेक्शन दिलं पाहिजे, तर ती बाबांना डॉक्टरांना म्हणते की एक काम करा डॉक्टर, मला भूल नाही दिली तरी चालेल, माझं इंजेक्शन ऑपरेशन केलं तरी चालेल। ही कोणती भूमिका असणार आहे? देह तादात्म्याशी संबंध नाही, संबंध नाही म्हणावा तर त्याच देहात येतो, पण त्याच्याशी त्याला का नाही। हे जे म्हणणे तुकाराम महाराजांचं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, आपण नाही म्हणू शकणार,
आपण म्हणू शकणार की नाही म्हणणार? म्हणू शकतो ना आपण, त्या उंचीवर गेलो तर म्हणू शकतो. पण आपल्या त्या उंचीवर जायचं नसलं तर मग नाही म्हणू शकतो. बरं, आता आपण केलं तरच होणार आहे का नाही केलं तर होणार आहे? आपण करायचं ठरवलं तर होऊ शकतं, त्याला पुरुषार्थ म्हणतात. मी करीन, जिंकू किंवा मरू, त्याप्रमाणे आपण तेवढं आपल्याकडे जर कर्तृत्व घेतलं, मी करणार, कारण माझ्या बाजू बरोबर कोण आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, आणि त्या कर्माचा करता मी नाही. शिवाजी महाराजांमध्ये ती उर्मी भेटली, मी राज्याची स्थापना करणार, मी अमुक करणार, मी तमुक करणार, हा गड घेणार, एवढं म्हणल्याबरोबर घेतात. म्हणजे काय, ते एवढ्या मावळ्यांमध्येच घेणार. तो आत्मविश्वास पाहिजे माणसाकडे. तो आत्मविश्वास जर जागा झाला ना, जगातल्या किती मनुष्य आले, बरं ब्रह्मदेव आला तरी तो तुम्हाला दाबवू शकत नाही. आणि तुम्ही जर तुमचा आत्मविश्वास गमावला तर फार किती सगळे जरी मदतीला आले तरी तुम्ही वर येऊ शकत नाही. अशा प्रकारचा एवढंही करून ज्ञानाचाही आत्मा तो बद्ध नाही आणि तो मुक्त पण नाही, आणि अज्ञानाचा पण तसा आहे. पण अज्ञानाला त्याची जाणीव नाही, तो स्वतःला देह समजतो. आणि हे जरी समजलं तरी आत्मा त्याच्यापासून परत फारलांगाच्या अंतरावर आहे. 3 प्रकारचा केला जातो. गुणांची गणना ज्यात केली आहे त्या कपिलांच्या सांख्यशास्त्रात ज्ञान, क्रिया, क्रियांचा कर्ता, तत्वाधिक गुणाच्या भेदाने 3 प्रकारचाच सांगितला जातो. आता बघा, मी इथे मगाशी एक शोधला होता 25 क्रमांकाचं. जे ज्ञान तुला ज्ञान, कर्म, कर्ता असे 3 सांगितले, त्या 3 गुणभेदामुळे निरनिराळे 3 प्रकारची झाली आहेत. आता इकडे कुठे एक गोष्ट सांगितली होती, पटकन गेली निघून, ठीक आहे, जाऊ द्या. जे सांख्यशास्त्र अपार अशा मोहाच्या राशीच्या 24 तत्वांच्या मापाचे मोजमाप घेऊन निवाडा करून परतत्व प्राप्तीस सुखी होऊन राहावयास लावते. अर्जुना, असे जे सांख्यशास्त्र ते ज्या बघा ही जवळ सांगायचं, अर्जुन असे जे सांख्यशास्त्र ते ज्या गुणभेदाचे वर्णन करते ते 3 गुणभेदाचे चरित्र प्रकार वर्णन असे आहे. ज्या 3 गुणांनी आपल्या अंगभूत सामर्थ्याने त्रिविधपणाचे शिक्के देऊन त्यांनी त्या गुणांनी आपल्या सामर्थ्याने 3 गुणाचे शिक्के दिले. एक सत्व, रज आणि तम शिक्के देऊन सर्व दृश्य पदार्थ चिन्हित करून आपल्या स्वाधीन केले आहेत. हा माणूस कसा, हा सात्विक आहे बरं का, हा जरा रजोगुणीवर का, हा तमोन असं दिलं. याप्रमाणे सत्व, रज, तम या 3 गुणांचा एवढा सामर्थ्य महिमा आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून मेन माणसापासून तर थेट कीटकांपर्यंत सर्व पदार्थात 3 भेद केलेले आहेत. गुणानुसार प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. परंतु विश्वातील सर्व पदार्थ समुदाय जे ज्ञान भेदले गेल्यामुळे त्या 3 गुणाच्या सपाट्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो. कारण दृष्टी का एकदा निर्मळ शुद्ध केली म्हणजे त्यास पाहिजे ते शुद्ध दिसते, म्हणजे त्या पदार्थाचे यथार्थ स्वरूप दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता त्यामुळे सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते. मग जरी तमोगुणी दिसला, रजोगुणी दिसला आणि सत्वगुणी दिसला तरी साधू गुण पाहत नाही. साधू काय पाहतो, याच्या उपाधीमधलं तत्वज्ञ संत स्वीकारती, तत्व संत स्वीकारतात, वरच्या आकाराला ते पाहत नाही. अशी शुद्ध दृष्टी आल्यानंतर मूळ काय आहे त्याच्यामधलं सार सगळ्यात. तुम्ही फक्त आपण एखादी कल्पना करायची, एखादा जर साधा माणूस दिसला, वेड्यासारखा दिसू द्या, त्याच्यामध्ये निरागस तत्व लगेच आपल्याला प्रगट होणार. आपल्याला त्याच्याशी तो भगवत भाव आहे असं आपल्याला लगेच वाटणार. कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं अंतःकरणामध्ये कोणते किलमिश नसतं. जे जसं लहान मुलाचं सांगितलं तसं एखाद्या गावातला साधा व्यक्ती बघा, त्याला लोक त्याची टिंगल टवाळी करत असतील तरी पण तो मात्र तेवढाच शुद्ध आहे. कारण त्याला कोणताच रंग लागलेला नाही, त्याला कोणी आपली खिल्ली उडवली हे सुद्धा त्याला कळत नाही, आणि त्याचा कोणी मोठेपणा केला हे त्याला कळत नाही. या रामभाऊ आले काय जेवायच्या टायमाला, या बसा असं म्हटलं तरी त्याला टोचून बोलल्यासारखं ना, वा वा महाराज तुम्ही बघा बरं कसं जाणलं, लगेच पंक्तीला येऊन बसेल. त्याचं नाव निरागस. त्याच्यामध्ये आपल्याला प्रभूचं दर्शन झटकन होऊ शकतं. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असतात त्यामुळे सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते. म्हणून ते सात्विक ज्ञान तुला सांगतो, लक्ष दे असे कैवल्य निधान जे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. यांच्या इकडे एकदा आलते ना जेवायला, ते जेवायला आली, ओळख नाही काय नाही, फक्त विचारलं हे वारकरी कुठं गेलेत वॉचमॅनला. ते म्हणले इकडे गेलेत ना मावशींकडं. मग ते वारकरीच्या युनिफॉर्ममध्ये आले,
बेल मारलं. यांनी विचारलं कोण? त्यांना वाटलं बाबांच्या ओळखीचे असेल, नाही ते यांच्या ओळखीचे असेल. आम्हाला राम केलं, बाबाला राम राम केला, बसले, जेवले, बाबाची चप्पल घेऊन गेले. त्यांना काहीच घेणं देणं नाही. आणि संध्याकाळी परत सप्त्याला भेटल्यानंतर हा म्हणले, ही चप्पल तुमची नाही, बाबाची घेऊन गेले. असे का? घेऊन टाका म्हणले. आता आपल्या डोक्यात काय होणार? हा जसं काय पोट भरायलाच आलं, त्याला काहीच घेणं देणं नाही. हा, त्याचा अपमान करून त्याला बोलले, तू चप्पल खुशाली घेऊन गेला, तुला कळालं नाही? नाही कळालं. म्हणलं जा घेऊन. बघा, तशा प्रकारचं ते शुद्ध स्वरूप करते. म्हणून सात्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे. असे कैवल्य गुणनिधान जे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. पुढील गोष्टीकडे बघूया. ज्या ज्ञानाने अगदी भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांमध्ये एक अभिन्न अव्यय्य भाव आत्मवस्तू पाहतो, ते ज्ञान सात्विक आहे असे जाण. पहा, परत वाक्य सांगतो. ज्या ज्ञानाने अगदी भिन्न भिन्न असलेलं, आता ते 3 गुणाचं ज्ञान आहे ना त्याच्याकडं, याच्याकडं पण आहे, पण या 3ही गुणांच्या मध्ये आतमध्ये असणारी वस्तू तो जाणतो. ज्या ज्ञानाने, त्याच्याकडे एक ज्ञान आहे, आता याच्याकडे आत्मज्ञान, अगदी भिन्न भिन्न असलेल्या सर्व वस्तू भूतांमध्ये एक अभिन्न अव्यय भाव आत्मवस्तू पाहतो, ते ज्ञान सात्विक आहे असे जाण. सगळ्या वेगवेगळ्यांमध्ये एकच पाहतो. काय? एकच माती नाना परी विणते, एकच सोने नाना परी लेणे, एकच धागा नाना परी कपडे. त्याप्रमाणे तो पाहतो. हे अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय, की ज्याचा उदय होण्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यास बुडून लीन होते. तुम्हाला पाहिलं ना, तुम्हाला तर ते ज्ञेय हा ज्ञाता त्याच्यामध्ये एकजीव होऊन जाणार. कारण तो तुम्हाला पाहता नाही, गणेशमुळे म्हणून नाही पाहणार, तो त्या चैतन्याला पाहणार. आता जर कधी कधी मोठे बाबा लोक आपण जर बसलो प्रवचनाला वगैरे, तर ते जर पाया पडायला आले किंवा विना घेतल्यानंतर आपण म्हणतो नको नको का, ते सरळ म्हणणार तुमच्या नाही पाया पडत. मग असे वाक्य म्हणले, आम्ही अधिष्ठानाच्या पाया पडतोय. काही लोक बघा विण्याचं दर्शन पण घेणार आणि महाराजांचं पण दर्शन घेणार. विण्याचं दर्शन घेणार आणि मग महाराजाचं दर्शन कोणामुळे? महाराजाचं दर्शन विण्यामुळे. ज्ञानेश्वरीचं दर्शन घेणार, महाराजाचं दर्शन घेणार. महाराजाचं दर्शन कशामुळे घेतलंय? अधिष्ठानामुळे. तसं हे जर अधिष्ठान तुम्ही पाहताय, ते जर अधिष्ठान पाहताय कीर्तनाचं, तर त्या सगळ्या उपक्रमाचा सिद्धांत जे अधिष्ठान आहे त्याच्यावर साधूची दृष्टी आहे, त्या अधिष्ठानावर. तर अर्जुना, ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय, की ज्याचा उदय होण्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय व ज्ञात्यास बुडून लीन होऊन जाते. ज्ञेय ज्ञाता त्याच्यामध्ये गडप होऊन जातं. ज्याप्रमाणे कधी कधी बरं, जगाशी मी म्हटलं आपल्याला पण ती गोष्ट जमू शकते. कधी? उदय होता क्षणी, पूर्ण झाल्या क्षणी नाही, सूर्य उगवल्या बरोबर सगळ्या दिशा लख प्रकाशमान होतात का सूर्य मध्यान्हावर आल्यावर. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सूर्य बघा, ते म्हणतात ज्याचा उदय होण्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय व ज्ञात्यास बुडून लीन होते. ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही किंवा समुद्राला नद्यांची अजिबात ओळख नसते, समुद्र नद्यांना ओळखत नाही, तसं महात्मा तुमच्या आपल्या वेगवेगळ्या प्रकृतीला ओळखत नाही. तो काय करतो? अधिष्ठानाकडे पाहत असतो. ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही किंवा समुद्राला नद्यांची अजिबात ओळख नसते, अथवा आपल्या छायेस कितीही मिठी मारून धरू लागले असता ती आपलीच सावली पण सापडत नाही, तसं त्याला द्वैत शोधून सुद्धा भेटणार नाही, वेगळेपणा दिसणार नाही. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून बघा, आता मगाच कालचं ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत, आता ज्या ज्ञानाला शिवापासून तो अखेर गवतापर्यंतच्या वेगवेगळ्या सर्व व्यक्ती सत्यत्वाने भिन्न दिसत नाहीत. बघा, सत्यत्वाने दिसतात पण मिथ्यत्वाने दिसतात. आता हे वाक्य तिथं सुप्त आहे, तिकडं त्याच्यात सत्यत्वाने हा शब्द आला तर बघूया आपण. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तर तो अखेर गवताच्या वेगवेगळ्या सर्व व्यक्ती सत्यत्वाने दिसत नाही. गवताला व्यक्ती समजू का? व्यक्ती आपण इकडे पहिले जाऊ मग बघू. तया परिजया ज्ञाना शिवाधिक तृणा वासना 26 काय नाव दिले गवतापर्यंत या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. आता त्याच्यामध्ये गवताला भूत म्हटले का साहेब? 31 नंबर
हा ना, म्हटलेले ना. बघा आता आपण गवताला व्यक्ती समजू, आणि आता जे जे भेटेभूत म्हणजे गोण गवत सुद्धा, आणि ते मी त्या दिवशी म्हटलं तर दंडवत स्वामी जे भेटल त्याला नमस्कार करत होते. आपलं म्हणणं आहे आणि त्यांचं वास्तव आहे. बरं आपलं म्हणणं आहे तर कधी होईल? आता बाबांचं नामचं असं एक दिवशी अजून आपल्याला तसं वाटत नाही. ते म्हणले असं वाटत नाही, हे वाटणं पाहिजे, हे वाटलं पाहिजे. हे कोणी मनावर घेतलं पाहिजे? ज्याचं त्यांनीच घेतलं पाहिजे मनावर. तिकडे अशी काही जादू मंतर पण नाही. आपण जसं म्हणतो की मग आता मी बाबाच्या पुढे गेलो ध्यानधारणा काहीच करणार नाही ना, असंच बसून राहिलं, मग बाबा माझ्यावर कृपा करते लगेच तसं होईल. पण तसं पण तू जर आळशी मंदमती असतील तर केवी तरी आपली सुद्धा तशी भूमिका पाहिजे ना, मग होणार. आपल्यावर आहे परत सगळ्यांना केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तर अखेर गवताच्या वेगवेगळ्या सर्व व्यक्ती सत्यत्वाने दिसत नाही. म्हणून 13व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला आत्मसाक्षात्कार झाला त्याला चालताना सुद्धा तो गवताच्या याच्यावर पाय ठेवताना सुद्धा सांभाळून ठेवतो. कुत्र त्याच्यानंतर त्या गवतावर छोटे छोटे किडे असतात, ते झोपलेले आहेत. त्या माझ्या देवाला व्यत्यय येईल म्हणून तो हळूच पाऊल टाकतो. चोरासारखा मांजर कशी जाते असं जातो. एवढी दृष्टी झाली तर हा बघा, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्ञानाला गवतापासून तो अखेर शिवापासून तर गवतापर्यंतच्या वेगवेगळ्या, आणि प्लस शिवाला तो शिव समजतो आणि गवताला सुद्धा काय समजतो? शिव समजतो. आणि जर गवताला गवत समजत असेल तर शिवाला काय समजेल? गवत समजेल. कारण त्याच्या दृष्टीने समबुद्धी घेत आहे. तो वरच्या रंगाला बोलणार नाही. राक्षस जरी बनवला तरी सोनं आहे आणि देव जरी बनवला तरी सोनं आहे. दोन्ही कोणते? अर्जुना तू कोणत्याही बाजूनी पहा तरी काहीच नाश पावत नाही. तू प्रकृतीकडून जरी पाहिलं तरी तुला मूल तत्व सापडेल, आणि तत्वाकडून गेला तरी तत्व सापडणार. दोन्ही बाजूनी विचार कर. पाठीवर काढलेले चित्र, पाठीवर हात फिरून पाहू लागले असतात ते चित्रच पुसले जाते, किंवा मीठ बघा, पाठीवर काढलेले चित्र जर हात पुसला फिरवला तर पुसलं जाईल ना, तशी तुमच्या दृष्टीत पावर आहे, तो भेद काढून टाकेल. दिसणारा भेद आहे ना, तो भेद काढून टाकणार. गरीब मोठा श्रीमंत लिंगभेद त्याच्या दृष्टीने सगळं ते निघून जाणार. सगळं पाठीवर काढलेले चित्र, पाठीवर हात फिरून पाहू लागले असतात ते चित्रच पुसले जाते, किंवा मीठ पाण्यात घातले असतात ते जसे विरघळून नाहीसे होते, किंवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असतात ते स्वप्नच जसे नाहीसे होते. अजून मगाशी काय सांगितलं? समुद्र नद्यांना ओळखीत नाही म्हणजे काय? समुद्र नद्यांना ओळखत नाही म्हणजे काय? म्हणजे त्याला त्या भिन्न भिन्न दिसणाऱ्या वस्तूमध्ये सुद्धा एक तत्वच दिसतं, बस पाणी दिसतं, त्याला वेगवेगळ्या नद्यांची नावं दिसत नाही. तसे किती श्लोक मधल्या मागच्या ह्याच्यातल्या किती वेळा घ्यायला सांगितल्या होत्या ओळी तुम्हाला सांख्यशास्त्रामधल्या? 526 पर्यंत घ्यायला सांगितलं बरोबर. आता हे टोटल घ्यायच्यात 19 पासून 26 घ्यायला सांगितली होती ना तुम्हाला, 26 पर्यंत, 27 28 पर्यंत घ्या, कंटिन्यू चालू द्या. 26 27 28 29 चालू राहू द्या कंटिन्यू. ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने निय पाहू गेले असता ते जाणता ज्ञाता, जाणणे ज्ञान व जाणावे ज्ञेय ही त्रिपुटीच उरत नाही. जर त्यांनी न्याय पाहिलं ना तर पाहणारा न्याय होऊन जाईल. हा ज्ञाता आहे ना त्याला तो तिकडं ज्ञाताच दिसेल. जसं इकडून म्हणलं गवत म्हणून जर तुम्ही पाहिलं गवत सगळं म्हणून, तर शिव सुद्धा काय? गवत. आणि शिवाकडून पाहिलं तर गवत सुद्धा काय? बस हा भेदच राहत नाही तिथे. परंतु व्यवहार चतुर लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटून त्यातील सोने काढीत नाहीत, तर दागिन्याच्या स्वरूपाने सोनेच आहे असे जाणतात. कोण? व्यवहार चतुर लोक. दागिने आटून मग सोने नाही घेत. अंगठी आहे ना, अंगठीला अंगठीच राहू दे, काय ते
सोनंच आहे. चैन आहे ना का ते आटून सोनं होणार, नाही आठवलं तर काय. तसं हा सगळा मेळा जरी पाहिला त्यांनी तर याचं नश्वर भूमिका प्रकृती बाजूला काढायची, मग परमात्मा स्वीकारायचा असं नाही. अंगठी ही प्रकृती आहे का सोनं आहे? समजा सोनं सोनं आहे, त्याला आपण पुरुष म्हणूया, आणि अंगठी ती अंगठी, आणि ते सोनं तो सोनं पण नाही. बघा ना, ते ब्रह्म, ते सोनं आणि ती अंगठी. आता ती प्रकृती म्हटली तरी ती कोण आहे? तेच सोनं आहे. त्याला ती आटवून बघायची गरज नाही. आता हे व्यवहारातले चतुर लोक तिथे आहेत, तसे इथं परमार्थातले चतुर लोक असावे लागतात. मग ते सगळ्या अभेदामध्ये सुद्धा काय पाहणार? अभेद पाहणार. भेदामध्ये सुद्धा अभेद पाहणार. ते व्यवहार चतुर लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटून त्यातील सोने काढीत नाहीत, तर त्या दागिनेच्या स्वरूपाने सोनेच आहे असे जाणतात. किंवा ते तज्ज्ञ लोक पाणी घ्यावायचे असल्यास त्यावेळी लाटा गाळून मग ते पाणी घेत नाहीत. आकार टाकून लाटा गाळून काय घ्यायचं? पाणी घेत नाही. तर लाटा घेतल्या म्हणजे सुद्धा काय घेतलंय त्यांनी? लाट हे रूप कशाचं आहे? कोणी लाटेचं रूप घेतलेलं आहे? पाण्याने घेतलेलं आहे. तसं हे रूप कोणी घेतलेलं आहे? देवानीच घेतलेलं आहे. तसा ज्या ज्ञानाच्या हाताला सर्व दृश्य वस्तूचा भेद लागत दिसत नाही, तेच ज्ञान सर्वोत्तपरी सात्विक ज्ञान आहे असे समज. त्याच्या ज्ञानाच्या हाताला कोणती वस्तू बघायला गेलं तर ती धर्मराजाची दृष्टी होती. त्याला तत्वच दिसत होतं, म्हणून तो म्हणला सगळे चांगले आहेत. आणि दुर्योधनाला काय दिसत होती? प्रकृती दिसत होती. कौतुकाने आरसा पाहू गेले असता जसे पाहणाराचेच प्रतिबिंब रूपाने समोर भान होते. पाहायला गेला आरसा, त्याला कोण दिसलं? आणि जर तो तुम्हाला पाहायला गेला साधू, तर त्याला कोण दिसणार आहे? बस दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखमादेवर मजा ऐसे केले. किंवा तुमचं एक दर्पणाचे भाषे दुसरे पर्यासे एक. तुम्ही दर्पण आहेत. कोणाचं दर्पण आहेत? माझं दर्पण आहे. मी तुम्हाला तुमच्यात पाहतोय आणि तुम्ही कोणाला पाहणार आहेत? तुमच्यामध्ये माझ्यामध्ये तुम्हाला पाहणार आहे. आरशामध्ये पाहायला गेलं तर दोन दिसले तरी दोन, आणि इथं दोन दिसले तर दोन आहेत. इथं दोन दिसलेले तर दोन आहे का? एकच आहेत. तो आरशातल्या दृष्टांतातला कळते आपल्याला, पण सिद्धांत काय? इकडं दोन दिसले, बरं तो आरसा फुटला आणि त्याच्यातले किती? एकच. आता किती दिसतील? जेवढे आरशाचे तुकडे होतील तेवढी माणसं दिसतील, पण तेवढी माणसं नाही. त्याप्रमाणे न्यास लोटून नियत्वाचा बात करून कौतुकाने आरसा पाहू गेले असता जसे पाहणाराचेच प्रतिबिंब रूपाने समोर भान होते, त्याप्रमाणे म्हणजे दुसऱ्याला पाहायला गेलो तो कोणाला पाहतोय? स्वतःलाच पाहतोय. त्याप्रमाणे न्यास लोटून नियत्वाचा बात करून निरासपूर्वक ज्ञानाद्वारा पाहू गेले तर नेयत्वाचा बात करून, वेगळेपणाचा बात करून निरासपूर्वक न्यायाचं निरसन करायचं. म्हणजे काय करायचं? ह्याच्या मूळ तत्वापर्यंत जायचं. हे न्याय आहे आणि याचं मूळ तत्व काय? याला बात केलं तर त्याचं मूळ तत्व दिसेल. अंगठीचा आकार बात केला तर मूळ तत्व दिसेल. न्यास निरसपूर्वक ज्ञानाद्वारा पाहू गेले तर न्यास आत्मभिन्न स्वतंत्रता स्फूर्ती नाहीच. या दृष्टीने न्यास आत्मभिन्न स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाहीच. न्यायाला वेगळी सत्ता नाही, ते सगळं एकच आहे. ते ज्ञाता स्वरूपच ज्ञेय. त्या ज्ञेय रूपाने ज्ञाताच आत्मस्वरूप सर्वत्र असल्याचे अनुभवास येते. ज्ञेय पाहायला गेलाय तो काय पाहायला भेटलं त्याला? मला प्रमाणाची अपेक्षा आहे तुमच्याकडून, नेहमी म्हणतो आपण. हा मग बरोबर म्हणतोय का? हा बरोबर म्हणतोय. देव पाहायला गेलो तो कोण भेटलो? देव पाहायला गेलो कोण कोणाला भेटलं? मलाच मी भेटलो. इथं म्हणतात बघा, न्यायास आत्मभिन्न स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाहीच. न्यायाला किंमत कोणामुळे आली? न्यायाला किंमत कोणामुळे आली? तुमचे नि बरा दिसत असे. या मोबाईलला किंमत कोणामुळे आली? तुमची दृष्टी त्याच्यावर पडली म्हणून. नाही तर हे डबडं याला कोण विचारित नाही.
त्याप्रमाणे. पण जर हे डबडे, हे त्याला कोण विचारत नाही, तसं दुकानदार म्हणाल का हे डबडे, तो म्हणेल त्या डबड्याचे एवढे पैसे तुला द्यावा लागेल. पण या डबड्याला किंमत कोणामुळे? त्या ज्ञात्यामुळे. तसं न्यायाला स्वतंत्र सत्ता नाही, ज्ञाताच याच्यावर आता मात केली. ज्ञाताच निजांग होय ना, ज्ञाताच न्याय होय, निजांग न्यायच ज्ञाता होय, असं इकडं चाललंय. आता तिकडं काय सांगितलं, ज्ञाता जो देवाला बघायला गेला तोच कोण झाला? न्याय झाला. पण आता सांगतात न्यायच ज्ञाता झाला, कारण त्या वस्तूला याला स्वतःची किंमत नाही. तसं परमात्म्याला सुद्धा तुम्ही जेव्हा त्याच्याकडे जाता तेव्हा त्याची उंची वाटली जाते. ते म्हणतात तुमचेनी बरा मी दिसत असे आणि तुम्ही नसेल तर मी बरा दिसत नाही. बघा मस्त प्रमाण शोधल्याने. तुमच्या आलतं ना सगळ्यांच्या लक्षात? आलतं ना? कोणतं प्रमाण होतं? देव पाहायचे गेलो तेथे देवच होऊन गेलो. माणूस काय बघायला गेला होता? माणूस देव पाहायला गेला आणि तो कोण झाला? देव. आणि मग ज्याला देव समजत होता तो देव कुठे गेला? नाना उत्तर सांगतील फक्त. ज्याला मी देव समजत होतो तो देव कुठे गेला? आता मी ज्याला देव पाहायला गेलो तर ते बाबांनी सांगितलं तूच देव आहे. तर मग ज्याला मी देव समजत होतो तो देव कुठे गेला साहेब? माझ्या लेखी देव मेला असो ज्याचा त्यास त्याला. मी आता मला प्राप्त झाल्यामुळं मी जे डोक्यात माती भरून घेतली होती, आता काय बोलतोय? माती भरून घेतली ती एक कल्पनेने ठरवला होता देव, तो माझा लेखी देव मेला. त्याचं झालं संपलं, त्याचं माहीत झालं, दशक्रिया झाली, संपला त्याचा विषय. देवाचा हा झाला. न्यास आत्मभिन्न स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाहीच. त्या दृष्टीने ती ज्ञेय रूपाने ज्ञाताच आत्मस्वरूप असल्याचे अनुभवास येते. हे सात्विक ज्ञान आहे. ते मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. मोक्षलक्ष्मीचं मंदिर आहे. हे सात्विक ज्ञानपूर्वक, हे सात्विक ज्ञान वर्णन पुरे. आता तुला राजस ज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक. आता देवबन ज्ञानेश्वर महाराज बी बघा कोणत्या भावनेने मला हे तुझं कीर्तन बंद कर. जर आपण एखाद्याला चांगलं काय सांगायला गेलो तो काय म्हणतो, हे तुझं कीर्तन आता बंद कर, आता काय चाललंय ते बघ. तर हे सुद्धा म्हणले हे सात्विक ज्ञान आहे. हे सात्विक ज्ञान वर्णन पुरे कर. आता कोणतं सांगतो? आता तुला राजस ज्ञानाची लक्षणं सांगतो ऐक. शिंदे दादांचं प्रवचन चालू होतं आणि आवटी बाबांकडं सूत्रसंचालन होतं आणि म्हणले चांगलं चालूनच देत नाहीत लोक, चांगलं करून नाही देणार. चांगलं नको आहे लोकांना, नासकं पाहिजे, शाश्वत न पाहिजे, नको आहे त्यांना. आणि तेवढ्यात हे सारखे ठॉक ठॉक ठॉक. बघा ह्या माणसाला सुद्धा चांगलं चाललेलं प्रवचन नकोय म्हणतो, बंद कर. तसं इथं झालेले. ते म्हणतात सात्विक ज्ञान वर्णन पुरे. आता राजस ज्ञानाची लक्षणे सांगतो ऐकती. आता राजस ज्ञान सांगतो बघा. पहिलं 3 प्रकारचं ज्ञान सांगितलेलं, 3 गुणांनी भेदलं. आता हे सात्विक झालं. आता राजस सांगतात. परंतु श्लोक क्रमांक 21, परंतु जे ज्ञान सर्व प्राण्यांमध्ये प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न रूपाने भिन्न भिन्न लक्षणाचे निरनिराळे पदार्थ जाणते ते ज्ञान राजस ज्ञान आहे असे जाण. तर पार्था तेच ज्ञान राजस होय की जे ज्ञान द्वैताचा भेदभावाचा आश्रय करून चालत असते असे समज. द्वैतामध्ये राजसी ज्ञानामध्ये द्वैताचा जास्त शिरकाव आहे. म्हणून संत म्हणले रजोगुणी माणूस एखादा सुधरायचा नाही, पण तमोगुणी माणूस सुधरल. तमोगुणी माणसाकडे पण भेद नसतो. तमोगुणी माणूस पेणारा असू द्या, खाणारा असू द्या, तो उच्चवर्णीय असला तरी तो कोणत्या योनीमध्ये वर्णामधल्या माणसाशी बसतो, चालेल म्हणतो. आपल्याला काय आपण भेद जाणत नाही. कोण म्हणतो? तमोगुणी पण. आणि एक सत्वगुणी पण जात नाही. आणि जो रजोगुणी आहे, रजगुणात एक सत्वगुण आहे, एक शुद्ध सत्वगुण आहे आणि एक रजगुणातला सत्वगुण आहे. याच्यापेक्षा जरा बरा आहे, तो बी थोडासा जाणतो. पण प्युअर सत्वगुण आहे तो भेद जाणत नाही. बघा आता जे ज्ञान द्वैताचा भेदभावाचा आश्रय करून चालत असते असे समज. ज्या ज्ञानाने भूतमात्राच्या अपोधिक अनेकत्वामुळे आपण आपल्या ठिकऱ्या वेगवेगळेपणा करून घेतल्या आहेत व ज्याचे ज्ञात्याला चुकवून फारच भ्रमिष्टपणा आणला आहे. बघा ज्याने काय केले, आपल्या ठिकऱ्या करून घेतलेल्या आहेत, स्वतःचेच वेगवेगळे भाव करून टाकले.
एकाचे अनेक झाले ना, त्याने अनेक पकडून ठेवलेले. ज्याने ज्ञात्याला चकवून फारच भ्रमिष्टपणा आणलेला आहे. ज्ञाता आता तो सात्विक ज्ञान राजसी ज्ञाता आहे, त्याला बरोबर त्याला चकवलं आणि त्याच्यामध्ये भ्रमिष्टपणा आणला. त्याला एकाचे काय दाखवायला लागला, आता अनेक दाखवला. ज्याप्रमाणे निद्रा ही खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचे अज्ञानाचे द्वार लावून मग स्वप्नातील कष्टमय स्थिती आणते. पा निद्रा, आता याच्यात बघा सूक्ष्म भेद सांगितलाय. झोप आहे ना, झोप, ती एक झोप तरी बरी, पण ती झोपलाय बाजूला सारती, खऱ्या स्वरूपालाही बाजूला सारती, झोपेलाही बाजूला सारती. तिसरंच घुसतंय, त्याचं नाव स्वप्न, आणि ते त्याला कष्टपद स्थिती आणून देते. स्वप्न काय करतं, गाढ निद्रा सुद्धा त्याला भीती नाही निर्माण करत, दुःख नाही निर्माण करत. गाढ निद्रा आहे ना, ती पण सुख देते, आणि पूर्ण जागृती आहे ना, ती पण सुख देते. पण गाढ निद्रा आहे ना, ती अज्ञान, बस स्वतःला विसरला, सगळ्याला विसरला म्हणून, आणि हे सगळ्यांना जाणून ते देतं. पण त्याच्या मधली एक स्थिती ती स्वप्न स्थिती, ती मात्र माणसाला स्वप्नात सुद्धा घाबरं करते, स्वप्नामध्ये हर्ष करायला होती आणि स्वप्नामध्ये दुःख व्यक्त करायला होती. त्या मधल्या स्थितीत आपण सगळे मोडले गेलेले. ज्याप्रमाणे निद्रा ही खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचे अज्ञानाचे द्वार लावून मग स्वप्नातील कष्टमय स्थिती आणते, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या मंदिराच्या आवाराबाहेर भोवतालीन मिथ्या मायेच्या माळरानावर पसारा घालून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ दाखवून जीवास फसवते. खेळ दाखवून जीवास फसवते म्हणजे तो खेळ खरा नाही. जरी तीन दिसले तरी किती आहेत, एकच आहे. उदाहरण सांगितलं तर एखादं उदाहरण घ्या, एखादा हिरो घ्या, तो समजा अमिताभ बच्चन घ्या, तो कधी कधी शहेनशाह होतो, तर कधी कधी काय होतो, कुली होतो, तर कधी कधी होतो चोर होतो, कधी कधी काय म्हणतं पोलीस होतो. पण व्यक्ती मात्र एक आहे. आणि आपण जर तो स्वतःला जर समजला मी कुली आहे तर, किंवा तो म्हणला मी शहेनशाह आहे, तर मी सिग्नल जुमानणार नाही, लगेच फाईन बसणार. त्याप्रमाणे एकामध्ये वेगळेपणाने जागृती, सुषुप्ती असे तीन अवस्थांचे खेळ दाखवून जीवास फसवते. अलंकार रूपास आलेले सोने, काय दृष्टांत दिलं बघा, आणि घालणाराला फसवते. तो काय म्हणतो माझी अंगठी, त्यांनी काय म्हटलं पाहिजे, माझं काय गेलं, अंगठी गेली म्हटलं पाहिजे का सोनं गेलं म्हटलं पाहिजे. तो काय म्हणतो माझी अंगठी हरवली, माझी अंगठी हरवली, तो म्हणला पाहिजे माझं सोनं हरवलं. हां, तसं आपण म्हटलं पाहिजे माझं आत्मतत्व हरवलं, माझं आत्मतत्व हरवलं, तर ते भेटल. एखादा माणूस गेला ना, रडणार ज्ञानी पण त्याचं अलंकार अंगठी नाही हरवली. एखादा महात्मा गेला ना, तर महात्म्याचा दास पण रडणार, पण तो अंगठी गेली म्हणून नाही रडणार, माझं सोनं हरवलं. सोनं अलंकार बनून आलं होतं माझ्यासाठी, आपणची देव होय गुरु. अलंकार रूपास आलेले सोने अलंकार या नावाने व अलंकारपणाने झाकले जाऊन लहान मुलास ते अलंकार दाखवले तरी त्या सोन्याची ओळख होत नसल्यामुळे सोने पण बालक दृष्ट्या वाया जाते. परमार्थात आपण कोणत्या भूमिकेत आहेत? परमार्थामध्ये एक बाल्यदशा आहे, एक तारुण्य दशा आहे आणि एक प्रौढ दशा आहे. ती गाडगे बाबांकडे प्रौढ दशा आहे. काही घेणं देणं नाही. ते कीर्तनाला आले तरच कीर्तनाला आलेत, आणि ते घरी झोपून राहिले तरी ते कीर्तनात आहेत. आपण घरी झोपून राहिलो तरी घरी झोपूनच आहे, आणि आपण कीर्तनात आलो तरी कीर्तनात झोपूनच आहे आपण. बालक दृष्ट्या वाया जाते त्याप्रमाणे. आणि समजा आता त्या बालकाला किती सांगितलं तर कळणार आहे का? नाही समजणार. कारण का? उलट समजावणाराला वेळ जमा करेल. समझ के समजता नाही वो अनाडी है. त्याला 10 वेळा सांगितलं, 50 वेळा सांगितलं तरी कळालं नाही काय समजायचं. अनाडी. आणि अनाडी माणसाला शिक्षा करायची, त्याला उलटा टांगायचा, त्याला मिरच्याच्या धुऱ्या द्यायच्या. बरोबर आहे? काय करायला पाहिजे त्याला? जा रे बाबा जा, तू आता नको डोकं फिरू, जा, तुला काही कळत नाही, एवढंच बोलू शकता तुम्ही.
याच्या पलीकडे तुम्ही काय बोलू शकत नाही. त्याप्रमाणे माया कार्य असणाऱ्या कल्पित हे असं होईच असेल काय? अंगठीला अंगठी समजणार, सोनं समजणार नाही असा घनचेकर आहे का व्यवहारात? त्यांनी मग कालची याच्या आदल्याच व्यवहार चतुर लोक आपल्या बुद्धीने दागिने न आठवता सोनंच समजतात. तसं आपल्याला तशी दृष्टी पाहिजे. आपण सोनंच हरवलं म्हणतो. म्हटलं जरी अंगठी तरी दुसरा त्याला प्रश्न येऊन विचारतो कशाची होती, म्हणजे त्याला ती बुद्धी असते. त्याप्रमाणे माया कार्य असणाऱ्या कल्पित सोन्याचा आकार ही माया कार्य आहे. हे कुलालमतीचे गर्भ उमटती. त्या सोनाराला वाटलं अंगठी बनवावं का विकत घेणाराला वाटले ह्या बिस्किटची अंगठी बनवावं. आता त्याच्यात बघा, हा सोनाराला वाटलं अंगठी बनवावा का विकत घेणाराला वाटलं? विकत घेणाराला वाटलं. ही याच्या कल्पित आहे. पण आता तिकडं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे कुलालमतीचे गर्भ उमटती, म्हणजे कुंभाराला पहिले जाऊन ऑर्डर दिलेली असते का ही मडकी बनवून ठेवू म्हणून, ते त्याचेच गर्भ उमटलेले असतात. तसे भगवंताने उमटून ठेवलेले आहेत. आपल्या हातात असतं तर आपण पाहिजे तसं उमटून घेतलं असतं. तेवढी सत्ता त्याने आपल्याकडे नाही दिली. नामरूपाच्या योगाने माया कार्य असणाऱ्या कल्पित नामरूपाच्या योगाने तत्वता अध्यस्त पदार्थास अधिष्ठान व्यतिरिक्त सत्ताच नसल्यामुळे अंगठीला सत्ता कोणाची आणि आपल्या शरीराला सत्ता कोणाची कळल का? आपलं सत्ता आपल्या अंगठी सोनं आहे हे कळालं, आपलं शरीर ब्रह्म आहे असं आपल्याला वाटतंय का? वाटतंय? मान्यवर वाटतंय? वाटतंय. अद्वैत परब्रह्म वस्तू ही असूनही ज्या ज्ञानाला ते दुरावले आहे. बघा, सोनं आहे पण अंगठी पाहते बाल्यावस्थेमध्ये त्याच्याकडून सोनं दुरावलं. तसं अद्वैत परब्रह्म वस्तू असूनही ज्या ज्ञानाला ते दुरावले आहे. कोणत्या ज्ञानाला? कोणत्या ज्ञानाचा विषय चाललाय आता? राजसी ज्ञानाला ती वस्तू दुरावलेली आहे. त्याचं नाव जवळीचं आहे परी भेटी नागी माय. अज्ञानी मनुष्याला मडकी व घागरी यांच्या रूपास प्राप्त झालेली जी माती ती दाखवली असतात, त्यात जशी मूळ मातीची अनोळखच झालेली असते. विचारसागर मधला दृष्टांत, पृथ्वी माठासहित पृथ्वी आणि माठ विरहित पृथ्वी असं तो म्हणेल भिन्न पाहणारा. तो राजसी ज्ञान काय म्हणल? आता ही माठासह पृथ्वी, माठ उचलला आणि पृथ्वीवर ठेवला तो म्हणेल माठ सहित पृथ्वी, आणि माठ बाजूला काढला तर तो काय म्हणेल? आता माठ रहित घटरहित पृथ्वी. पण त्या मंद डोक्यात कळत नाही का हा जो माठ आहे हा कशाचा आहे? माठ हा पृथ्वीचाच अविभाज्य घटक आहे. तसे आपण ब्रह्माचे अविभाज्य घटक आहोत. हे बैसता संतांचे संगती करणार. आपण सुद्धा देवापासून एवढे सुद्धा वेगळे नाहीत. घटाची खापऱ्या घट भंगलिया आपैसा महद आकाशा झालीच असे. घटाच्या खापऱ्या फुटल्यानंतर त्याच्यात आतलं असणारा आकाश सहज त्याला जाऊन भेटलेले. अज्ञानी मनुष्याला मडकी व घागरी याच्या रूपात प्राप्त झालेली जी माती ती दाखवली असता, त्या जशी मूळ मातीची अनोळखच झालेली असते. किंवा दिवा पाहिला असता दीपपणामुळे अग्नीची ओळख होणे कठीण पडते. बाबा आता हे तर अजूनच दिव्याला अग्नी कोणी म्हणत नाही, दिव्याला अग्नी कोणी म्हणत नाही, आणि माणसाला देव कोणी म्हणत नाही. पण चटका बसल्यावर कळल त्याला अग्नी म्हणून. तो फक्त दिव्याचा काय पाहतोय? फक्त प्रकाश पाहतो. तसं माणसाचं फक्त ज्ञान पाहतो. हा किती हुशार आहे. पण हे ज्ञान कशाचं स्वरूप आहे? त्याचं नाव प्रज्ञानम ब्रह्म. ती जी बुद्धी आहे ना तुमची, जे तुम्हाला सुचतंय ते ब्रह्म आहे, आणि जे आता आपल्याला समजतंय ना ते ब्रह्म आहे. दीपाची नि कोडी जैसे एकच तेज सरीसे तसा सर्वत्र जो असे ईशू. सगळ्या एका दीपामध्ये बघा. आता याच्यामध्ये ह्याच्यात प्रकाश आहे, ह्याच्यात प्रकाश आहे, हा पण एकच प्रकाश आहे ना, पण वेगवेगळे दिसले तरी. पण अजून त्याच्यामधला विजातीय भेद सांगतात. पंख्यामध्ये सुद्धा काय तेच तेज आहे, ठीक आहे, तेच तेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये वेगळं नाही. आणि हे असं वेगळं मिक्सरमध्ये जो आहे ते तेच तेज आहे.
ती उपाधी आहे ना, ती तुम्हाला आनंद देण्यासाठी आहे. पंखाची उपाधी आनंद देण्यासाठी आहे, मिक्सरची उपाधी आनंद देण्यासाठी आहे, फ्रीजची उपाधी आनंद देण्यासाठी आहे, पण सकाळी गरम गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी हीटरची उपाधी तुम्हाला आनंद देण्यासाठी. बाबा म्हणतात ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना, ही तुमची व्यवस्था आहे, तुमच्यासाठी बनवलेलं आहे. ते काही काही दुकानदार म्हणतात आपल्या सेवेसाठी, आपल्या सेवेसाठी आहे. तसं ते ह्या सगळ्या सेवेसाठी आहेत आपल्या, पण आपण त्याच्यामध्ये ते सेवेचे उपभोग घेण्याऐवजी दुखावलं जातो आपण. अज्ञानी मनुष्याला मडकी घागरी त्या मातीची अनोळख झालेली असते, अथवा दिवा पाहिला असता दीपपणामुळे अग्नीची ओळख होणे कठीण पडते, किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्रपणाच्या आरोपामुळे त्यातील तंतूची ओळख न पटून तंतू नाहीसा झाल्यासारखा होतो, अथवा मूर्खास पडदा आपल्यावरील चित्रे दाखवून त्या मूर्खाच्या दृष्टीने आपण लोपतो, म्हणजे त्यास ती पडद्याची ओळख नसते. पहा, दोन दृष्टांत दिले. तंतूमध्ये तंतू आहे, पण तो आता काय पाहतोय, फक्त वस्त्र. याचं नाव काय पडले आता, वस्त्र. त्या वस्त्रामुळे तो स्वतःला काय शाला विचारलाय, तंतूपणाला विसरला. ऐका नाही, थोडं इकडं सारखा, बावाला तिकडं त्रास होईल, सारखा इकडं, सारखा इकडं. अजय महाराज, जेवी नाम मात्र, जेवी नाम मात्र लुगड आणि एरवी सुतच्या असे उघडे. एरवी माती का मृदू भांडेची यापरी. बघा, मडकं जरी झालं, गाडगं जरी झालं, तरी काय आहे, ती मातीच आहे. बघा, अथवा किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्रपणाच्या आरोपामुळे त्यातील तंतूची ओळख न पटून तंतू नाहीसा झाल्यासारखा होतो. माणूस दिसल्यानंतर देव नाहीसा झाल्यासारखा होतो. ही जी वाक्य आहे ना, तैसा हृदयामध्ये रामू, हे बच्चा लोकांसाठी, बच्चा लोकांसाठी तेच घेऊन नाचत बसलेले. पूर्ण आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला. असं म्हणलं वास्तव कळालं पाहिजे आपल्याला. किंवा मनुष्यपणा, त्यातील तंतूची ओळख न पटून, ही बाळ बोध आहे. हा देव नटला नाना परी, हा येड्याने फक्त ठराविक ठिकाणीच देव धरलेला आहे. काही सर्किट लोकांनी फक्त बाबा पुरताच देव धरलेला आहे, बाकीच्या पुढची त्यांच्या पुढचे कचरा समजतात ते. आणि बाबा पुरताच देव समजलाय, आणि बाबाच्या हाताखालचे फक्त बाबालाच देव समजतात, आणि बाकीच्यांना कचरा समजतात. त्या कचऱ्याच्या डोक्यात कचरा कोणी घातलाय, बाबांनी. आता पहिलं कोणाच्या डोक्यातला कचरा निघाला पाहिजे, बाबाच्या डोक्यातला. बाबांच्या म्हणून सुद्धा त्यास म्हणू नये साधू. हो, हे घालवलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी हे घालवलं. 18 पगड जातीमध्ये विभिन्न असणाऱ्यांना एक घरून टाकलं, सगळे एक आहेत सांग. किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्रपणाच्या आरोपामुळे त्यातील तंतूची, पण हे तुम्ही म्हणायचं नाही तुमच्या बाबांच्या प्रवचनामध्ये. हा कोण नाही, मी पण नाही म्हणायचं. सगळ्या बाबांची सभा असल्यानंतर मी नाही म्हणायचं म्हणणार आपण, तुम्ही पण म्हणू शकता. पण दुखणं अगोदरच आहे, त्याला अजून हलून ते फोडायचं नाही फिस, त्याला डायरेक्ट कापून काढायचं, पण भूल देऊन काढायचं ना. किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्रपणाच्या आरोपामुळे त्यातील तंतूची ओळख न पटल्यामुळे मूर्खाच्या दृष्टीने काय लोपलेलं, पडदा आपल्यावरील चित्रे दाखवून त्या मूर्खाच्या दृष्टीस आपण लोपतो, त्यास पडद्याची ओळख नसते. पडद्यावर वाघ आला, सिंह आला, तर हा माणूस काय बघतोय, त्याला वाघ आणि सिंह बघतो. पडदा कधी बघतो, कधीच बघत नाही. द इंड झाल्या उठला, आणि द इंड सुद्धा कशावर दाखवलाय, पडद्या होत. मैतीला सुद्धा अग्नी टाक दिला, म्हणजे द इंड चालले ते. मैती जशा, आता ही पटणं अवघड आहे आपल्याला. चित्रपटामध्ये जसं सरण रचलेलं आहे, त्याच्यावर त्याला आंघोळ घालून झोपवलेलं आहे, आणि त्याला पेटवलेला जरी असला,
आणि त्याला जर आपण पेटलेला पाहिला आणि दुसऱ्या दिवशी जर तो खरंच दिसला आपल्याला सिग्नलला, तर आपण काय समजू? त्या टिळकनगरला क्यों कालिया कितने आदमी थे, तर तो टिळकनगरला राहतोय. तुमच्या डॉक्टर साहेबांचं तिकडं आहे ना, तिकडं काय नाव आहे त्याचं? हा, ते तिकडे. आणि ते नेमकं एकदा माझ्याच रिक्षाला हात केला. वा म्हटलं, आपलं भाग्य म्हटलं. बघावर आता त्यांना तीनों वो दो थे और तुम तीन, आप क्या खाओगे? हमने आपका नमक खाया, अब क्या खा? गोली खा. वो भी गोली खा के मर गए, फिर भी वो तिलक नगर में घूम रहा है. बस तसे आपल्या घरातला माणूस गेला ना आपणही गेलो तरी जात नाही. तसे ज्या ज्ञानाने भूत मात्र भिन्न भिन्न आहे असे, तसे ज्या ज्ञानाने भूत मात्र भिन्न भिन्न आहेत असे समजल्यामुळे त्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाश पावलेली असते. मग अनेक लाकडे पेटल्यावर त्याच्या आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा भेदला जावा. प्रत्येक लाकडामधली लाकडं वेगळे आहेत, पण अग्नी आणि लाकडं तरी वेगळे आहेत का? एकाच झाडाची वेगळी गेलेली आहेत ना ती, ठीक नाही? किंवा अनेक फुलावरून सुवास भेदला जावा, अथवा चंद्राचा प्रकाश पाण्यात पडल्यामुळे ते पाणी हल्ल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत असे वाटावे. तसा नाना प्रकारच्या पदार्थात नाम रूपाने पुष्कळ भिन्नपणा आहे. बघा, पुष्कळ भिन्नपणा आहे. आणि तुम्हाला मात्र त्याच्यातलं अभिन्न तत्व कळून घेतलं पाहिजे. आणि ते कळून घेण्यासाठी ज्ञानी यांचे उमरे जिजवतात. या लागी सुमती, या दोहींचे अंतर जाणावया चतुर, ज्ञानियांचे द्वारे आराधिती. शाबास, करेक्ट. कशाचे? या दोहींचे अंतर जाणण्यासाठी. तसा नाना प्रकारच्या पदार्थात नामरूपाने पुष्कळ भिन्नपणा आहे. अथवा आपल्या पण ओळ्या पाठ आहेत का नाही, पण आपल्यापेक्षा यांच्या वेगळ्या आहेत का? खैर चांदन कष्ट जवळ, हे विवंचना जवळ न घापे की अग्नी माझी. चंदन, काष्ट आणि खैर ही होमात पडत नाहीत तोपर्यंत ते वेगळं. तसंच नद्यांचं पण त्याच्या बाजूला सांगितलं. वेगळ्या वेगळ्या भिन्न नद्या आहेत. नाना पाणी म्हणून. हां हां, पोखीत तिरीचे पाल समुद्रा मिळे आप गंगेचे. लाकडं वेगवेगळी जोपर्यंत ती, तसं तुमच्या ज्ञानाच्या कसोटीला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सगळं तुम्हाला वेगळं दिसणार. आणि जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या कसोटीत बसणार, ज्ञान आपल्या खोबडीत बसणार, त्यावेळेला आपल्याला सगळं काय दिसणार? एक. नाना प्रकारच्या पदार्थाला नामरूपाने पुष्कळ भिन्नपणा आहे. अथवा वेशावरून, बघा मगाचाच विषय झाला, वेशावरून हा लहान व हा मोठा असा भेद आहे. या समजुतीने भरलेले जे ज्ञान ते राजस ज्ञान होय. बघा, काल तुम्ही टाकलेलं होतं ते डॉक्टरकडे एक बाई गेली. ते बाई होती का? ती छोटीच मुलगी होती. ते पेशंट पण का नव्हता, बारीक पोरगाचा होता. आणि डॉक्टर सुद्धा काय होता, आणि डॉक्टरला मदत करणारा काय देणार होता? पैसे देतात त्याला काय म्हणतात? नाही, फंडिंग मिळवून देणार होता. तो सुद्धा कोण होता? छोटा. पण त्यांनी मोठ्या माणसांच्या डोळ्यात पाणी आणलं, ठीक आहे नाही? आता ते छोटे होते काय? दिसायला छोटे होते. मग ते लहान मोठा असा भेद या समजुतीने भरलेले जे ज्ञान ते राजस ज्ञान होय. आता गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर टाळण्याकरता जसे वाट सरास त्या घराची माहिती बजावून सांगावी लागते, तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला सांगतो. ती तामस ज्ञान टाकण्याकरता सांगतो. हे चांगले ध्यानात ठेव. 47 पर्यंत घ्यायचं, चालू असल्यापासून तर 47ला थांबायचं. श्लोक क्रमांक 22 सांगतो. पण जे ज्ञान एका कार्यात म्हणजे शरीरात किंवा बाहेर प्रतिमादिकात परिपूर्ण असल्यामुळे जीव किंवा ईश्वर हा एवढाच, यापेक्षा अधिक नाही, अशा अभिनिवेशाने युक्त असलेले युक्तिशून्य तत्वार्थ रहित, त्याच्याकडे युक्ती नाही, त्याला काही समजून सांगू शकत नाही, तत्वार्थ रहित, त्यामुळे अगदी अल्प असते, ते तामस ज्ञान म्हणून म्हटले आहे. तर अर्जुना, जे ज्ञान विधिरूपी वस्त्र
पांघरल्याशिवाय जसे नागवे संचार करते, म्हणूनच सर्वांची व सर्व शास्त्राची जी श्रुती माऊली त्या ज्ञानाचा अव्हेर करून त्याला पाठमोरी होते. बघा 49 नंबर काय सांगतात की जे तुम्हाला ज्ञान देणार आहे त्याच्याबद्दल तो पाठमोर आहे. हे आम्हाला काय करायचं नाही, ते ग्रंथ वगैरे तुमचं तुम्हाला असू द्या. तरी किरीटी जे ज्ञान हिंडे विधीचे वस्त्रहीन, म्हणजे त्याने विधीची लुगडी परिधान केलेली नाही, विधीचं वस्त्र नाही. विधी सांगतो त्याप्रमाणे श्रुती पाठमोरा नग्न, श्रुतीचा अंगीकार न करता असाच ओपन फिरतो, म्हणजे त्याचा अंगीकार म्हणून तया एरी ही शास्त्र बट्टी करी. म्हणून तया एवढंच आहे का तिथं? बघा 49 म्हणून तया एक तेवढंच आहे. हा हिंडे विधीचे वस्त्र त्याला पाठमोरी झाली. हा बघा म्हणून तो नग्न आहे. हा त्यांनी त्याला सोडलेले त्या श्रुतींनी, आणि यांनी पण त्याला सोडलेले. म्हणून एराही श्रुतीस अनुसरणाऱ्या इतर शास्त्रांनीही त्या तामस ज्ञानास ते निंद्य आहे, म्हणून बट्टा दोष देऊन आपल्याला विटाळ होईल. म्हणून म्लेच्छ धर्मरूपी डोंगराकडे ज्याची बोळवण केली, बहिष्कृत ठरवले, त्याला ड्रॉप करून टाकलं त्या सगळ्या शास्त्रांनी. जे ज्ञान तमोगुण रूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे, त्याचा संचार झाल्यामुळे वेडे होऊन फिरत आहे. बघा त्याच्या डोक्यात भूत घुसलेले. जसे ओसाड गावात सोडलेले एखादे कुत्रे स्वेच्छेने वागते, तसे जे ज्ञान विषय भोगार्थ शरीर संबंधीची नात्याची अडचण बाळगीत नाही, पदार्थाच्या ठिकाणी निश्चितपणा ओळखीत नाही, ज्याच्या तोंडात जे सापडल त्याच्या तोंडात जे सापडत नाही, अथवा जे खाल्ले असता तोंडच भासते तीच वस्तू ते टाकते, बाकी इतर सर्व वस्तू घेतच असते. उंदीर लाग भरून अलंकार केलेले उंदीर सोने चोरून नेत असताना चांगले अथवा वाईट हे तो म्हणत नाही, अथवा मांस खाणारा हा मांस काळे आहे वा गोरे आहे हा भेद जाणत नाही, किंवा रानास वनवा लागल्यावर तो जसा बरे वाईट अशी निवड वा कसलाच विचार करीत नाही, अथवा माशी पदार्थावर बसताना तो प्राणी जिवंत आहे का मेलेला आहे याचा विचार करीत नाही, ती माशी वाटेल त्यावर बसते. अरे कावळ्यात जसे अन्न ओकलेले किंवा वाढलेले, साजूक, ताजे किंवा सडलेले हा विचार मुळीच नसतो, तसे अपवित्र व निषिद्ध वस्तूचा सर्वथैव त्याग करावा, अथवा शास्त्रविहित गोष्टीचा आदराने स्वीकार करावा. हे विषयाच्या बाबतीत जे ज्ञान जाणत नाही, जे ज्ञान जेवढे म्हणून काही दृष्टी पडेल तेवढे सर्वच्या सर्व उपभोगासाठी म्हणून घेते, आणि मग ते स्त्री आपल्यास शिष्णास व द्रव्य असल्यास उदरास वाटून देते. ज्या पाण्यापासून तहान भागते तेवढे सुख जे मानते, त्यापेक्षा उदकाच्या बाबतीतही हे पवित्र किंवा हे अपवित्र या भाषेचीही ज्यास ओळख नसते, त्याप्रमाणे भक्ष अभक्ष व निंद्य अनिंद्य याचा ते तामस ज्ञान विचारच करीत नाही. फक्त आपल्या तोंडात जे आवडते तेच पवित्र आहे असा ज्याचा विचार झालेला असतो. आणि स्त्रीजात म्हणून जेवढी एक ज्याची ओळख आहे व त्या स्त्री जातीशी सोयरीक संबंध करण्याविषयीची एकच जाणीव असून त्यास जे तत्पर असते, हे पहा, जे आपल्या कामाच्या उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत, व देह संबंध झालेले आहेत ते सोयरे आहेत असा बोध नाही, अशी ज्या तामस ज्ञानाची समजूत असते. जसे सगळे जगत मृत्यूचे अन्न खाद्य आहे, अग्नीला सगळे पदार्थ सर्पण आहे, तसे या तामस ज्ञानाला सर्व जगत हे आपले भोग्य धन आहे असे वाटते. याप्रमाणे सर्व विश्व हे भोगार्थ निर्माण केलेले भोग्यच आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली असते, व त्या ज्ञानास देहभरण हेच एक पुरुषार्थ वा फळ आहे असे समज. आकाशातून पडलेल्या पाण्यास समुद्र हाच एक जसा थारा आश्रय आहे, त्याप्रमाणे जे तामस ज्ञान यच्च यावत कर्म कृत्य ही केवळ पोटासाठीच आहेत असे समजते. याविन स्वर्ग किंवा नरक आहेत व त्याच्या प्राप्तीकरता यथाशास्त्र विहित व निश्चित आचरण हेच कारण होय. या जाणीवेविषयी ज्या ज्ञानाला रात्र म्हणजे पूर्ण
अज्ञान असते, त्याला धर्मग्रंथ वगैरे काही सांगून त्याला कळत नाही, तो त्याच्याकडे पाहत नाही. धर्मग्रंथात सांगितलं असं केल्यावर स्वर्गाला जाशील, असं केलं, त्याला त्याची काही खबर बात नाही. कारण कारण प्र परिच्छिन्न पाहिजे, किंवा कारण परिच्छिन्न देहच आत्मा आहे व ईश्वर म्हणजे दगडाची मूर्ती हाच आहे. या पलीकडे ज्या तामस ज्ञानाची धाव समजूत नसते. आणि जे तामस ज्ञान असे म्हणते की हे शरीर पडले असता आत्म्याचाच केलेल्या कर्मास सदाचाच नाश होतो, मग कर्माची फळे भोगाव्यास या मृत्यूलोकी कोणत्या रूपाने तो आत्मा शिल्लक राहील. आपण एखाद्याला सांगितलं ना, अरे बाबा भोगावं लागल, तो म्हणतो मेल्यावर कोणी पाहिलं, मेल्यावर काय नसतं. मग त्याप्रमाणे त्याची बुद्धी असते, मेलं म्हणजे सगळं संपलं असं त्याला वाटतं. किंवा खरे विचारपूर्वक पाहू गेल्यास कर्माची फळे भोगावास लावतो म्हणून जर म्हणावे, किंवा खरे विचारपूर्वक पाहू गेल्यास कर्माची फळे भोगास लावतो म्हणून जर म्हणावे तर तसेही म्हणता येत नाही. कारण एखादा देवाच्या सोन्या रुपयाच्या मूर्तीच विकून खातो, त्याची काय वाट बघा. त्याचं तमोगुण्याचं, तो म्हणतो देवाला काय सोन्याची मूर्ती मी हे करून टाकली. गावाच्या देवळातील प्रमुख देव तेच जर बघा कर्माबद्दल शासन करणार, ही ओळ कशी आहे बघा, एवढी पॉवरफुल की अध्यात्मज्ञानात सुद्धा ती चालू शकते. पण इथे तमोगुणाकडे टाकलेली बघा. गावाच्या देवळातील प्रमुख देव तेच खरोखर कर्माबद्दल शासन करणारे नियमक असतील तर त्या मूर्तीच्या डोंगरातील दगडाच्या तयार केलेल्या असतात. ते डोंगर स्वस्त का बसतील. देशीचे देवळेश्वर जरी होते नियमाचे साचार, तर देशीचे डोंगर उगे का राहती. त्या डोंगरातून दगड काढला आणि त्याच्या मूर्ती बनवल्या, आणि त्या जर एवढ्या पॉवरफुल आहे त्यांच्या संगतीत गेल्यानंतर असं शासन होतंय, तर ते डोंगरच्या डोंगर गप्प का बसले असं कोण म्हणतंय. तमोगुणी. ही ओळ तशी पॉवरफुल आहे पण तमोगुणाच्या मुखात वापरलेली आहे. याप्रमाणे कदाचित देव असे मानले, याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले तरी तो दगडाची मूर्तीच आहे असेच समजतो, आणि आत्मा म्हणजे फक्त देहच आहे असे समजतो. याशिवाय इतर जे पाप किंवा पुण्य इत्यादी की सर्वच लटकी खोटी आहेत असे मानून अग्नी जसा पुढे येणाऱ्या सर्व जिन्नसात सरसकट भक्षण करतो, त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगास येईल व मिळेल तिचा भोग घेण्यातच हित आहे असे जे ज्ञान समजते बघा. म्हणून तमोगुणी माणसाचा ट्रॅक चेंज केला तर लगेच तो पुढे जाऊ शकतो. तो काय म्हणला, तुम्ही म्हणता ह्या देवळात पाया पडा, ह्या देवाच्या पाया पडलं तर तुमचं कल्याण होईल, तर तो म्हणतो किंवा त्रास देईल जर तुम्ही चुकीचं वागले तर दगड का मोठे डोंगर का गप्प बसलेले. आणि इकडे पण सांगितले याशिवाय इतर जे पाप किंवा पुण्य इत्यादी सर्व लटकी खोटीच आहेत असं तो म्हणतो. कोण? तमोगुणी. आता त्याचं म्हणणं खरं आहे का खोटं आहे? त्याच्या हिशोबाने कसं काय आणि तुमच्या हिशोबाने खोटं आहे. तुम्ही कशामध्ये आहेत? तमोगुणीमध्ये आहेत, रजोगुणीमध्ये का सत्वगुणीमध्ये आहेत? पाप पुण्य ही सुद्धा काय. आता तो म्हणतोय पण तो भोगार्थ म्हणतोय आणि तो त्यागार्थ म्हणतोय, तो सुटण्यासाठी म्हणतोय आणि हा भोगण्यासाठी म्हणतोय बस. नाही तर वाक्यांमध्ये त्या वाक्यामध्ये पावर आहे, 100% पावर आहे. पण आधा हकीम जान खतरे मी तसं आहे त्याचं. त्याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले तर तो दगडाची मूर्तीच आहे असे समजतो आणि आत्मा म्हणजे फक्त देहच आहे असे समजतो. याशिवाय इतर जे पाप आणि पुण्य इत्यादी सर्व लटकी खोटी आहेत असे मानून अग्नी जसा पुढे येणाऱ्या सर्व जिन्नसाच सरसकट भक्षण करतो. मांजर गेली गाडीच्या खाली आडवी आणि मेली, पाप झालं का पुण्य झालं? काहीच नाही झालं. मांजर आहेच नाही. हा, मांजराच्या दृष्टीने चांगलं झालं का वाईट झालं? मांजराच्या दृष्टीने चांगलं झालं का? काय झालं त्याचं? ते सुटलं, ते पुढच्या योनी चाललं आणि ते ठरवलं होतं यांच्या गाडी खाली जायचे, तेव्हाच तू सुटशील. तिकडं जर तू गेला ना आणि ती 2 झाडं होऊन पडशील नंदराजाच्या दरवाजात आणि कृष्ण लय खोड्या करील आणि मग मस्ती केल्यावर त्याची आई त्याला उखळाला बांधील आणि आतमध्ये गेली का तू ओढीत नेशील आणि त्या उखळामुळं ते अटकतील ते 2 याच्यामध्ये उखळ आणि ते पडतील आणि तुम्ही सुटून जाल. ते त्याच्यासाठी कृष्णासाठी. पण आपल्या गाडी खाली मांजर गेलेलं तसं नाही, त्याचं पाप भोगावं लागेल. भोगावं लागेल. कोणाला भोगावं लागेल? देहात्मबुद्धीमध्ये राहतो ज्याला यथार्थ ज्ञान नाही.
याच्यामधला जसं पडद्यावरचे प्राणी मेले तरी ते मेलेले नाही, त्याप्रमाणेच तसं आहे. त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगावता येईल व मिळेल तिचा भोग घेण्यातच हित आहे असे जे ज्ञान समजते. चर्मचक्षु जे जे पदार्थ दाखवतील म्हणजे दृष्टीस पडतील व इंद्रिय ज्या विषयाची गोडी लावतील त्याच खऱ्या गोष्टी आहेत असा ज्याचा पक्का अनुभव निश्चय आहे. अर्जुना, फार काय सांगावे. आकाशात धुराचे लोट वेलीप्रमाणे व्यर्थच वाढतात, त्याप्रमाणे ज्याची अनुभूती अशा रीतीने व्यर्थच वाढत जात असल्याचे आढळात येईल. कोरडा किंवा ओला असला तरी कोणत्याच उपयोगास येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष तो मोठा वाढून जसा व्यर्थच मोडून जातो, अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुसक माणसे अथवा निवडुंगाची झाडे राने ही सर्व जशी निरुपयोगी आहेत, अथवा बालकाचे मन किंवा चोराच्या घरात चोरून आणलेले धन अथवा शेळीच्या गळ्यास असलेले स्तन जसे निरुपयोगी असतात, तसे जे ज्ञान निरर्थक ओशाळलेले जे असते असे दिसते त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. त्या तामस ज्ञानासही ज्ञान अशा शब्दानेच वर्णन करून सांगतात. त्याचा अभिप्राय हाच की मनुष्य जन्मांध असला तरी त्याचे डोळे मोठे आहेत असे विरुद्ध अर्थाने म्हणावे. आंधळा आहे म्हणजे याचे काही डोळे नाहीत असे नाही, डोळे आहेत. तसे याला ज्ञान जरी म्हटलो तरी ते ज्ञान नाही, जे दाखवायची ती दृष्टी आहे का त्याला, मग डोळे असून उपयोगाचे आहे का. तसं ज्ञान म्हटलं तरी ते ज्ञान. किंवा बहिऱ्याचे कान सरळ मोठे आहेत. आता कान बहिऱ्याचे जरी वरून चांगले असले पण तो बहिरा असेल तर त्या कानाचा काय उपयोग आहे. तसे याला ज्ञान म्हणून काय उपयोग. अथवा अपेयास अपवित्र वस्तूस आपण पान पिण्यास योग्य वस्तू असे म्हणावे, तसे या तामस ज्ञानाला ज्ञान ही केवळ आडनावच होय. हे राहू दे. आता या संबंधाने आणखी किती वर्णन करावे. तर असे जे ज्ञान दृष्टीस पडेल ते ज्ञानच नव्हे तर तो प्रत्यक्ष डोळस स्वच्छ निव्वळ तमोगुणच आहे असे समजावे. याप्रमाणे हे श्रोतुश्रेष्ठा 3 गुणांनी 3 प्रकारचे भेद पावलेले जे ज्ञान त्याची यथार्थ लक्षणेही तुला सांगितली. हे धनुर्धरा, आता याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसून येतात. बघा आता क्रिया सांगणार आहेत. राजसी क्रिया, सात्विक क्रिया आणि तमोगुणी क्रिया. अशा प्रकारच्या हे धनुर्धरा, आता याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसून येतात. म्हणून एका पाण्याला जसे ओघाप्रमाणे जिकडे लावावे तिकडे ते वाहत जाते, तसे कर्म हे ज्ञानाच्या 3 भागामुळे निरनिराळे 3 प्रकारचेच घडते. तेच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या अनुरोधाने जे 3 प्रकारचे कर्म होत असते त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम सांगतो ती ऐक. बघा ग्रंथ ऐकायचा वेळ लागला आपल्याला वाचायचं आणि इथे आलो आपलं रोजचं टार्गेट आहे आपण 10:30 ते 11 वाचायचं आणि ठेवून द्यायचं. तर तो त्या दिवशी माणूस 11ला ठेवणार नाही का. रोज अर्धा तास वाचतो 10:30 ते 11 आणि ह्या टॉपिकला आला म्हणून पाण्याला जसे ओघाने जिकडे लावावे तिकडे ते वाहत जाते, तसे कर्म हे ज्ञानाचे 3 भागामुळे निरनिराळे 3 प्रकारचे घडते. तेच ज्ञानाचे प्रकार. ज्ञानाच्या अनुरोधाने जे 3 प्रकारचे कर्म होत असते त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे सांगतो ती ऐक. रोज वाचतो तो आणि 10:30 ते 11 आणि आता ही पण वेळ संपली ना 11 वाजले मग तो मिटून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी वाचणार. बरोबर की नाही. हा हे म्हणतात अर्धा पिक्चर पाहत नाही आपण, पूर्ण पिक्चर पाहतो आहे की नाही. पण आपला नियम आहे 11ला थांबायचं. मग नाही त्याला ओढ लागलेली असेल तो म्हणेल पुढं काय बघूच आपण, आता पुढं काय ते बघूच. मग अर्धा पिक्चर पाहत नाही, पाठी 3 वाजले तरी पण पाहतच राहतो की नाही. मग त्याचं घड्याळाकडे पण लक्ष असतं. झोपलं पाहिजे पण त्याला त्याची गोडी लागलेली, तशी याची गोडी लागली पाहिजे. श्लोक क्रमांक 23 वाचतो. जे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून कोणतं ज्ञान सांगतात. सात्विक कर्माची लक्षणे. सात्विक माणूस पण कर्म करतो पण तो कर्म फळाची अपेक्षा करत नाही आणि त्याला अपेक्षा नसते म्हणून त्याची इच्छा पण नसते ती करायची. पण देव म्हणतो माझी आज्ञा म्हणून कर. कारण ही येडपट आज्ञा नाहीत म्हणतील तो कुठं करतोय मग आम्हाला काय करायची गरज आहे. उलट जसा धावपळ करतो अज्ञानी माणूस फळासाठी आचावलेला असतो, मला मिळतं का कोणाला मिळतं मला, तसंच तू कर.
म्हणजे ते त्या घुसून राहतील, नाही तर ते म्हणतील काय करायची गरज नाही. म्हणून देव सांगतो, म्हणून तो ती कर्म करत असतो, त्याला स्वतःचं कर्तृत्व राहिलेलं नाही. जे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून रागद्वेषा वाचून केलेले. रागद्वेष म्हणजे काय? रागद्वेष म्हणजे काय? रागद्वेष म्हणजे काय? राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे नको. नवरत्नाचा हार दिसला, लगेच घ्यायला गेला आणि कळालं साप आहे. पहिला का पळत गेला होता? राग होता त्याला. आता आपला राग आणि द्वेष आपण दोन्ही मध्ये कशाला म्हणतोय? सारखेच म्हणतो. राग म्हणजे आसक्ती. काय ओळ आहे त्याला चंदू बाबा? त्याला कोणती ओळ आहे? त्याला कोणती ओळ आहे? तैसे तैसे, हा तैसे. राग द्वेष जरी निमाले मग ब्रह्मीचे स्वराज्य आले. पाहिजे का ब्रह्मीचे स्वराज्य? नाही, भिकारीत बरे आहेत आम्ही. तैसे राग द्वेष जरी निमाले मग ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो सुख, मग भोगी तो सुख आपले आपणची. बरोबर ना? जर राग द्वेष गेला तर ब्रह्मपदाचा राजा होऊ शकतो. पण आपल्याला नको, राजा नाही व्हायचं. आपल्याला काय करायचंय? अशीच मंदिराच्या बाहेर भीक माग बसायचे. द्या ना मला 2 पैसे, कोणतरी द्या ना 2 पैसे. का करणार असं? का करणार तो माणूस? त्याचा मागच्या जन्माचा तसा अभ्यास आहे म्हणून. ना त्याला माहिती आहे तंबाखू खाणाऱ्या माणसाने किती वेळा पुढ्यात डब्या फेकून दिलेले आहेत, पण का खातो? क्या करेगा बेचारा, आदत से मजबूर है, वो छोड़ नहीं सकता है उसको. तो जरी म्हणलं सोडायचं तरी ओ कमली मुझे नहीं छोड़ रही. असं आहे. दारुडे माणसाला वाटते का दारू प्यावं? नाही, पण त्याचा मागीला अभ्यास आहे. अनंत जन्म, अनंत जन्माचे अनंत कर्म आणि अनंत कर्माचे संस्कार चित्तात अनाद संसारा मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाहि. ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार भोगीत असे. ते सारखं पुन्हा पुन्हा. या जन्मात झालं का पुढच्या जन्मात आहे, पुढच्यात. तेवढं क्लिअर केल्याशिवाय नाही. पण जर एखादा साधू भेटला तो या जन्मात ते सगळ्याचा राख रांगोळी करून टाकेल, त्याच्या त्या सनदी फाडून टाकेल. काय? त्याची पुनर्जन्माची सनद फाडून टाकली. 7व्या अध्यायात ती कागद फाडून टाकली. पुनर्जन्माला यायची सनदा फाडून टाकल्या. तुमची पाठ आहे. तो म्हणतो जन्माला येईल, ती टाकसाळ अशीच चालू राहते, पण त्याने ती पत्रिका फाडून टाकली. जे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून राग द्वेषा वाचून केलेले. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे मला नको. राग म्हणजे मला पाहिजेच, द्वेष म्हणजे नकोच. हे जर 2 गेले तर ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो सुखभोगी आपुले आपणच. तो स्वतः साम्राज्याचा, चक्रवर्ती साम्राज्याचा सम्राट बनेल. तो नित्य आसक्ती रहित. बघा त्याचा अर्थ करून टाकला. नित्य आसक्ती रहित. नित्य आसक्ती रहित आहे आपण, पण कुठं कुठं आहे? ठराविक ठिकाणी. त्यामुळं आपल्याला काही गोष्टी कळणार पण नाहीत. मग आणि आपण नित्य जर आसक्ती रहित असू ना, देवाच्या दरवाज्यात जातो तेव्हा आपण आसक्ती रहित असतो. आपण मंदिरांमध्ये जातो तेव्हा आसक्ती रहित असतो. आणि धंद्यावर असतो त्यावेळेला आपल्याला पाहिजे भाडं, आपल्याला पाहिजे पॅसेंजर, आपल्याला आलो पाहिजे. तिथं पण जर आसक्ती रहित असेल तर ते याचे पप्पा आहेत, याचे पप्पा आहेत. ते धंद्यावर पण आसक्ती रहित आहेत. हां, तुम्ही घेऊन जावले जावं, तुम्हाला अर्जंट असेल जावं. मला काय, मला हेच करायचं, मी मोकळं आहे. त्यांचा जरी फायदा घ्यायचा म्हणलं दुसऱ्याने तरी देव त्यांचा फायदा घेऊन देणार नाही त्यांना. जसं त्या वासराचं दूध त्या गाईच्या उदरामध्ये असंच राखून ठेवतो, तसं राखून ठेवत असतं. नित्य आसक्ती रहित पाहिजे. आपण परमार्थात आसक्ती रहित आहे. नाही झालं तर चालेल, प्रपंचात नाही झालं तर चालेल का म्हणतो. तिथं झालंच पाहिजे. कसं नाही होत, मग नाही जमणार. नित्य आसक्ती रहित कर्म, त्याला सात्विक कर्म म्हटले जाते. नित्य आसक्ती. जेवताना सुद्धा तुम्ही तेवढं आसक्तीने जेवणार नाहीत. आता तुम्ही किती आसक्तीने जेवता ते तुमच्यावर अवलंबून आहे. आता ज्याचं त्याला माहिती. तेवढी पहिल्यासारखे चोचले राहिलेत का जिभेचे? नाही राहिले. पण जर चांगला जर तिथून भाऊचा वडापाव दिसला तर गाडी वळणार आहे.
आहे का नाही? नाही राहिले, पण काय करणार आता, आदत से मजबूर आहे बिचारा. त्याला काही बी द्या. आळंदीतली लोक काय करतात ते म्हणले, आळंदीतली लोक नाही शिकायला येते. आता ते बाबा सांगत होते, नारायण बाबांचं स्टेटमेंट आहे, आपण होतो तेव्हा माधुकरी आणायचो, मग भाकरी शिल्लक राहिल्या का कौला वाळत घालायचो, त्याच्यावरून पाली जायच्या, कावळे जायचे, काहीच नाही वाटायचं, आजारी नाही पडायचे. आता कितीही सांभाळून ठेवा, टोपल्यात झाकून ठेवा, तर ते बुरशी पकडतीच त्याला जाऊन तिकडं. मग भिजून खाणार, त्याच्यात शेळ्या भाकरीचा काला खाणार, भिजत ठेवून रापट ठेवायच्या आणि मग नंतर खायचं. माठू काला त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये त्याला सात्विक कर्म म्हटले जाते. नित्य आसक्ती रहिते. खायचे ना, साधूला काही बी द्या खायला, तो खाणार. तो का म्हणणार, दिवा विजला नाही पाहिजे, होम विजला नाही म्हणून लाकडं टाकायची. लिंबाची चालतात का, लिंबाची ते गावाला लिंबाची लाकडं जाळत नाहीत, कोण आंब्याची जाळत नाही, बघा ते चालतं सगळं. तुळशीची पण टाकली तरी चालतील त्याच्यामध्ये. अरे इथून तिथून लाकडं असती ना, पण घाबरत नाही ना म्हणून अशी घाबरायची. लिंबाची जाळले का संपलं सगळं. तसा धाकानी राहील, नाही तर राहायचं नाही. आसक्तिरहित कर्म त्याला सात्विक कर्म म्हटले जाते. तर पतिव्रता स्त्री अलिंगनाने प्रिय पतीस जसा संतोष होतो, तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्या वाट्यास आलेले जे कर्म, ते कर्म जो स्वभावता संतोषाने आचरण करतो, आपल्या वाट्याला आलेले कर्म आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तो जर अर्जुनाचा दृष्टांत पाहिला, पुढं सरण रचलेलं आहे आणि तो जयद्रथ म्हणतो उतार उतार खाली, आपल्यासारखा रडत रडत उतरला असता, तर चाललो मी आता, माझं काही खरं नाही. फक्त देवाकडे नजर टाकले, तुला मान्य आहे ना देवा, चल तुझ्यासाठी हे पण आम्ही सहन करणार, चाललो. जनाबाईवर आळा आला तरी पण चालेल. मग ते संतोषाने आचरण करतो. सगळ्या सावळ्या रंगाच्या शरीरात जसे चंदन शोभते व तरुण स्त्रियांच्या नेत्रात जसे अंजन शोभा देते, तसे ज्या अधिकारानुरूप कर्तव्य अशा नित्य कर्माचे आचरण केले असता त्यास भूषणच येते. जे नित्य कर्म करीत असतात त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली, साह्यता लाभली असता सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा यावी, त्याप्रमाणे नित्यकर्म शोभा येते. रोज सकाळी उठून तुम्ही निघाले धंदा करायला आणि पहिलंच भाडं स्टेशनला सोडलं आणि दुसऱ्याच भाड्याला चकवे बाबा स्टेशनमध्ये उतरले आणि ते म्हणले असलपात जायचं कीर्तनाला. मग नित्यकर्मात कोणतं कर्म आलं, नैमित्तिक कर्म, तरी आनंद. चला, नाही तर आपण म्हणू बोनीच्या टायमालाच बाबा भेटले तरी घेऊन जाणार तो, त्याला आनंद वाटणार. नित्य नेहमी कर्म करताना काय समजतो तो, माझ्या गाडीत बसलेले कोण आहेत, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती त्यांना, आणि हा महेशाचा बाप आलाय, ज्या महेशाची ओळख करून दिली, त्यांना घेऊन जाताना तो प्रत्यक्ष काय समजणार आहे, नित्य कर्म आसक्ती रहित ईश्वराचं कर्म म्हणून करतो. आणि त्यात प्रत्यक्ष जर परमात्माच गाडीत बसला तर त्याच्यात अजूनच सोने पे सुहागा ते म्हणतात. नित्य कर्म करीत असतात त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली, असं घडतं. फक्त आपली आत्मीयता पाहिजे तशी. साधू आपल्यासाठी काही काम नसेल तर येईल. मागच्या वेळेला मदने बाबांचं कीर्तन होतं इथं, आणि मदने बाबा दुपारी 2 वाजता तिकडं गाडी पकडायला लागले. म्हणलं बाबा आता काही शक्य नाही, येऊ शकत नाही तुम्ही 8 वाजेपर्यंत इथे, तुम्हाला कल्याणाच आठवतील. जाऊ द्या मग मी आता घरी जातो, नगरमधून परत घरी. मग बाबांना विचारलं तर बाबा म्हणले मी पुण्याला कार्यक्रमाला आहे. मग दादांना विचारलं आणि दादांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन. म्हणलं दादा तुम्ही कुठे आहेत, म्हणजे जर जवळ असतील तिथे. म्हणलं तुम्ही कुठे आहेत, आपल्या डोळ्यात पाणी येईल असं वाटलं. ते म्हणले मी भटवाडी मच्छी मार्केटच्या समोर वडापावल्याच्या दुकानाच्या तिथे. आता हे खरं पटेल का लगेच, नाही पटणार. ते म्हणले मी तिथे. देवा तुला अर्जुन म्हणतो तो आडदंड भीम म्हणतो, याला कसं काय कळतं आपण संकटात आहे, लगेच त्याच्या रथाचे तुमच्या गाडीची कशी फायरिंग लगेच कळते. डुंबरे साहेबांची गाडी आली का गव्हाणे साहेबांची आली, फायरिंगवरून कळतं. आला अर्जुनाला देवाचा रथ, कसं काय रे कळतं तुला, कसं काय कळतं त्याला, न सांगता तो माकळो येते अंतर. आम्हाला सांगून बी कळत नाही, आमच्या खोबडीत घुसत नाही, म्हणलं काय करायचं आता.
सोने पे सुहागा ते म्हणतात पा, नित्य कर्म करीत असतात त्यात नेहमी. हा मग दादा आले, दादांचं कीर्तन झालं. मग म्हणजे बघा कोण महाराज पाहिजे तिथं. हे आपल्या दादांचं वैभव आहे, हे आपला संप्रदाय, हे आपल्याला हे शिकवतो. नुसतं सांगण्यापुरता नाही परमार्थ, तुम्ही ऐकण्यासाठी एक दिवस अगोदर जावा, एक दिवस अगोदर जावा. तुम्हाला समाज जरी डावलत असेल तोच तुमच्याकडं नाक घासीत परत येईल. असं तुमचा पण पाहिजे ठाम विश्वास. जो तुम्हाला ड्रॉप करायला विचार करतो ना तोच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. रामेश्वर भट्ट ड्रॉप करायला बघत होता तोच. धोंडीराम दादा शिंदे त्यांचं एका गावात कीर्तन होतं आणि कीर्तनात एक शब्द फसला, टाकून बोलले, आणि ते ज्याचं निसंयोजन करणार होता तोच तिथं उभा होता. तो होता, तो म्हणला ह्या बुवाचं परत या गावात कीर्तन ठेवायचं नाही. काही झालं पण तो अधिकारी व्यक्ती होता, म्हणजे परमार्थातला नाही, प्रपंचातला. गावाकडे अधिकारी आहेत कशातले, व्यवहारातले अधिकारी. त्यांना काय परमार्थाचा गंध नाही. गंध म्हणजे आपण जेवढा टिक्का लावतो एवढा सुद्धा टिक्का नाही त्यांना, पण त्यांच्या हातात सगळी सूत्र आहेत. तर म्हटले नाही ठेवायचं. चालन म्हणले, चालन म्हणले. नाव सुद्धा नाही हँडविलमध्ये टाकलं पुढच्या वर्षाच्या. दादा म्हणले वर्षानुवर्ष जातोय आपण, नाही जायला पाहिजे आपण. आपण म्हणू काय काम आहे आपलं, पत्रिकेत नाव सुद्धा नाही आपलं. गेले आणि कीर्तन नाही, काय नाही, हरिपाठ झाला, प्रवचनं झाली आणि आता कीर्तन चालू होणार. तर महाराज निघाले आणि महाराजांच्या मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला. महाराजांनी फोन केला, आता मी येऊ शकत नाही, मी आता रिटर्न चाललो आहे, तुम्ही बघा बुवा आता काय कार्यक्रम करायचं का. ते म्हणले आता कोण करणार. सगळे म्हणले आता शिंदे दादाच कीर्तन करणार. झालं ना, शिंदे दादांचं कीर्तन झालं. काय म्हटले होते, या माणसाला या गावात आणायचं नाही. झालं कीर्तन. मग झालं कीर्तन झालं, नॉर्मल परिस्थिती, जेवले झोपले. दुसऱ्या दिवशी परत मेळावा चालू झाला 2.5 दिवसाचा. परत सकाळपासून कार्यक्रम, परत प्रवचनं आली, परत हरिपाठ झाला आणि आता परत कीर्तनाची वेळ येऊन ठेपली. तर म्हटले नाव नाही सांगत कोणत्या बाबांचं कीर्तन. ते आलेत आणि असेच आले जवळ, कल्याणमध्ये आलेत आणि आता घाटकोपरला येणार आहेत. 8चं कीर्तन आणि 5ला कल्याणला आलेत. पण तिथं आल्यानंतर 5ला कल्याणला एसटीतून उतरल्यानंतर त्यांना जे सारखे जुलाब चालू झाले तर तिथं बाजूच्या साधकाच्या घरी थांबले. ते म्हटले मी आता येऊ शकत नाही, मी या घरातून बाहेर सुद्धा पडू शकत नाही. आता ही लोक म्हटले आता कोणाला उभं करायचं कीर्तनाला. आता परत शिंदे दादाचंच कीर्तन झालं. नाही म्हटलेल्या 2. आणि 3ऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे. महाराज निघाले ट्रेननी आणि इकडून गाडी गेलेली त्यांना आणायला, आणि आणायला गाडी गेली. त्या गाडीवाल्यांच्या तिथून फोन आला, ट्रेनचा टाईम संपला. ट्रेन तिथं डिक्लेअर केलं ही गाडी 4 तास उशिरा चालत आहे. ही गाडी 4 तास उशिरा चालत आहे म्हणल्यावर कीर्तन होणार नाही. शेवटी म्हणले परत कोणाचं कीर्तन करायचं हा चमत्कार आहे का काय, खरं पटेल का आपल्याला, कोणाला पटल नाही पटणार. असं होऊ शकतं. तुम्ही शेवटपर्यंत, डॉक्टर जसा शेवटपर्यंत धीर सोडत नाही याला जिवंत करायचं, पण पेशंट जर म्हणतो आता माझं काय खरं तोच उरकून घेतो अगोदर. याचं नाव करील ते काय नो हे महाराज. सोन्याच्या दागिन्यात सुगंधाने शोभा यावी त्याप्रमाणे बघा ते नित्यकर्म करीत असतात, त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली सहाय्यता लाभली असता सोन्याच्या दागिन्यात सुगंधाने शोभा यावी त्याप्रमाणे नित्यकर्मात शोभा येते. असे साधू भेटतात आपल्याला कर्म करताना, लई साधू भेटतात. असे सोपं नाही भेटणं. लोक म्हणतात बहु अवघड आहे, पण आपल्याला काय आहे ना सुकाळ. आपण कीर्तन ऐकायला करायला गेलो तरी साधूच्या भेटी होतात हो आपल्या. त्या दिवशी 2 महात्मे बाबांच्या खास लेफ्ट राईट 2 खास महात्मे बाबांचे, जे बाबा असताना आळंदीमध्ये व्यासपीठ त्यांच्या हातात होतं. ते शिंदे दादांना ज्यांनी अनुग्रह दिलाय ते तिथं होते. आपलं मत भाग्य ना, आपला पेपर तपासायला आहेत कोणतरी, मग तिथं चहा पाणी होऊ नाही तर नाही हो. त्याचं काय, हा चहा पाणी काही साधा आहे का आपला हा चहा पाणी साधा आहे आपलं. आम्हा तयाचे व्यसन किंबहुना ते आमचे निधी निधान, निधन किंबहुना समाधान मिळे तेव्हा ते निधी निधान. आणि तुम्ही काय म्हणले, हां निजधाम, आणि एका ठिकाणी निधी निधान आणि एका ठिकाणी निजधाम, बस एवढाच.
ते तो मिळेतही समाधान. कोण म्हणते? ही कोण वाच्य? भगवान वाच्य. तो मिळाल्यानंतर मला समाधान होतं. अरे सामान्य फडतूस मनुष्य भेटल्यानंतर जर देवाला आनंद होतोय, त्याच्यापेक्षा अजून काय काम व्हायचंय त्याने? सुदामाच्या बद्दल देवाला किती आनंद आहे. देवाचा तो पितांबर गळून ते का शेलाय पडला तरी पळतोय सैनिक माग. आणि आपण देवाच्या माग पळतो. देव पुढं आपला पितांबर गळून पडला तरी तो म्हणणार, हे आपण तुझ्या हाताला लागणार, पळ काय पळायचं ते. जशी शरीरात जीवाने. बस 88ला थांबो. काय झालं? कुठे येऊन थांबलो? जे नित्य कर्म करीत असतात त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली, सहाय्यता लाभली असता सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा यावी, त्याप्रमाणे नित्य कर्मात शोभा येते. आणि हरून जातो माणूस, विसरून जातो. काकांना विचारा, त्या दिवशी आम्ही गेलो आप्पांच्या इकडं, जेवायला बसलो, सगळं माल आलं जेवायला, पण स्पेशल आयटम आहे तो हात धुतल्यावर आला होता. ते ताई म्हणले आम्ही विसरूनच गेलो. पहा, आपण म्हणलं त्यांची डोकी ठिकाण्यावर आहेत का नाहीत? आपण नाही म्हणणार, आपण त्याच चालीचे येते. त्या बाईला एवढं आप्पा म्हणतात चालायचं, असंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे. आणि आपण म्हणलं असं कसं काय झालं? कळत नाही का? असं कितीच्या ओळीला थांबतोय आपण? 88. तुम्हाला कसं काय माहिती 88? बोललो काय? अध्याय क्रमांक 18, श्लोक क्रमांक 23. आणि किती 88? 588ला थांबतो. 28ला होतो ना, आता 88ला आलो. परवा 28ला होतो. बरोबर, ठीक आहे. त्यामुळे 8 आकडा चांगला आहे जरा बरं का. 8 होतं, उद्या परत 8 झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला येथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सचितानंद श्रीपाद भगवान की जय. सचितानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वास देवी येणे वाग्यज्ञ कोशावी दोषोनी मजद्यावे पसाय दाने. जे कांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. होता परस्पर मैत्र दिवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो ते राहो प्राणियात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची नांदी आहे. अनवर्त भूमंडळी भेट तुझ्या हुता. सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते नव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जना स्वये होतु. बिंबवना सर्व सुखी पूर्ण होनी दिवी लोकी. भजिजवादी पुरुषी अखंडित आणि गंधो भजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेली एकमने श्री विश्वेश्वरा हो. होई लगा न कसा हो. ज्ञान दे